मागच्या एका महिन्यापासून मी वाशिमला आलोच नव्हतो, कारण मागच्या एक महिन्यात आपल्याला पण काही काम नव्हतं वाशिमला आणि आपल्या घरच्यांना पण काही काम. पण कधी कधी वाशिमला असं काम असते की आपल्याला नाही का दररोज यायला लागते वाशिमला. आणि बघा ना, आपण काल वाशिमला गेलो होतो तरी पण आपल्याला आज जावंच लागलं वाशिम. आणि हे सगळं ऐकून तुम्ही पण विचार करतच असाल की नेमकं आज मी वाशिमला कशाला गेलो. तर भावनो, ते सर्व काही मी तर सांगतो, फक्त तोपर्यंत ना तुम्ही तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. तर भावनो, परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर भावनो, आजचा दिवस आणि कालचा दिवस आपला एकदम सारखाच राहणार, कारण काल नाही का आपण वाशिमला एका वास्तुशांतीच्या कार्यक्रमावर गेलो होतो आणि आज पण आपल्याला एका वास्तुशांतीच्या कार्यक्रमावर जायचं होतं वाशिम. आपल्यासोबत असंच काय होतं काय माहित राव. कधी कधी तर महिनाभर आपल्याला कुठंच जायचं काम पडत, पण कधी कधी आपल्याला दररोज जायला लागते, मग ते अंशिक असो किंवा वाशिम. आणि आज पण आपल्यासोबत आपल्या हायकोर्टच येणार होते वाशिम. 10 वाजता मस्तपैकी आंघोळ वगैरे करून घेतली आणि मग 11 वाजता माझ्या आणि आपल्या हायकोर्टाची तयारी झाल्यानंतर आम्ही निघालो वाशिमला जाण्यासाठी. आणि मग 320च्या स्पीड आम्ही पोहोचलो वाशिमला. आता घराच्या वास्तुशांतीवर जायचं म्हटल्यावर आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट न्यावं लागेल. गिफ्ट घेण्यासाठी आम्ही पाटणी चौकात जात होतो, तेवढ्यात आपल्या हायकोर्टाने सांगितले की चला आपण फोटोज नेऊ. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकातून डायरेक्ट आम्ही पोहोचलो फोटोच्या दुकानावर आल्यानंतर आपल्या हायकोर्टाने हा फोटो आवडला, त्याच्यामुळे डायरेक्ट आम्ही हेच बुक करून घेतलं आणि मग गिफ्ट घेऊन परत निघालो आम्ही आमच्या पुढच्या दिशेने. आणि मग थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो कार्यक्रमामध्ये पोहोचताच आपल्या हायकोर्टाने सांगितले की मेडिकलवर जा आणि माझ्यासाठी एक गोळी आहे. त्याच्यामुळे परत मग मी गाडीला किक मारून डायरेक्ट पोहोचलो मेडिकलवर. मग हायकोर्टाची गोळी घेऊन मी परत गेलो त्या कार्यक्रमामध्ये. आणि मग दुपारी 3 वाजता त्या कार्यक्रमामध्ये जेवल्यानंतर डायरेक्ट गेलो आम्ही आमच्या मोठ्या बाबाच्या घरी. थोडा वेळ मस्तपैकी तिथं थांबलो आणि मग तिथून गाडीला सेल्फ मारून डायरेक्ट पोहोचलो आम्ही पेट्रोल पंपावर. आणि मग पेट्रोल टाकून परत निघालो आम्ही घरी जाण्यासाठी.